नमस्कार. आपला विषय चालला आहे की कुठल्याही प्रकारचा वाद घालू नये, कारण वादाने काहीच प्राप्त होत नाही. कुठलाही वादसंवाद तो हितकारी, जर कल्याण करणारा, हित करणारा असा जर वाद असेल, म्हणजे आपल्याला अगदी नक्की पुरेशी माहिती असेल, समोर खड्डा आहे, त्यात पडशील हे पक्क माहिती असेल, तर त्याला जरा मागे ओढावा, कारण त्याच्यात ते कल्याणाचं आहे. पण सांगायला गेलं, माहिती पुरेशी नसली तर आपलं कोणी ऐकत नाही. आणि त्यामुळे समर्थ सांगतायत की हितकारी असेल तिथेच आपण काही ते सांगायला जावं. हा विषय आता गेल्या अनेक श्लोकांपासून आपला चालू आहे. आजही आपल्याला याच विषयावरती 3 श्लोकांचा अभ्यास करायचा आहे. आज आपण असं पाहणार आहोत की सगळ्या संत सज्जनांचं म्हणणं आहे, म्हणजे मोठ्या माणसांचं म्हणणं आहे. आपण असं म्हणूया, घरातले सुद्धा आई वडील आजी आजोबा मुलांना जे काही सांगत असतात, तर त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांचं एकच दुःख असं आहे की कितीही सांगा लोक ऐकत नाहीत, मुलं ऐकत नाहीत. संत सज्जन पण म्हणतात की लोकांना किती सांगा लोक ऐकत नाहीत. ज्यांनी सांगता ऐकता जन्म गेला, पहिलीच ओळ आहे की संत सज्जन आपल्याला काय काय सांगतायत, आपल्या हिताचं सांगतायत, पण आपण ऐकत नाही. व्यास, वाल्मिकी, ज्ञानेश्वर, तुकाराम, समर्थ, रामकृष्ण, विवेकानंद, लोकमान्य, स्वरूपानंद ही यादी आपण घेऊ शकू. अनेक थोरा मोठ्याने हिताचं काय आहे ते आपल्याला सारखं सांगतायत. परंतु बरं, सांगता सांगताना छान गोड शब्दात पण सांगतात, असं की रागवत नाही. म्हणजे 365 दिवस नामासंबंधीचं महात्म्य गोंदवलेकर महाराज सांगतात. आणि महाराजांची आपल्याकडे तक्रार आहे की मी नाम द्यायला बसलोय, पण लोक सगळी हिंगजिऱ्याची, गिराईक सगळी हिंगजिऱ्याची. दुकान थाटलाय नामाचं, नाम घ्यायला या, पण नाम न घेता भलतंच काहीतरी मागतात. तर अशी हा संत सज्जनांची गोष्ट आहे आणि अनेकांची आहे. बरं, कधी कधी असं आहे की ही जी मोठी माणसं असतात, आपल्या हिताचं त्यांना ते सांगत असतात, गोड शब्दात सांगतात. कधी बौद्धिक काही गोष्टी समजावून देण्यासाठी सांगतात, कधी थोडा आग्रह पण धरतात. आपल्या हिताचं आहे त्यामुळे आग्रह धरतात. आता संत सज्जन म्हणतात, आम्ही मुद्दाम म्हटलं की आपण घरातले पालक, आई वडील आजी आजोबा यांसंदर्भात सुद्धा असाच विचार करू की कधी आपल्याबद्दल ते आग्रह करतात की नाही, जेवायला बसण्यापूर्वी हे म्हण मगच जेवायला बस, असं आपण म्हणतो की देवाला नमस्कार करून मगच बूट घाल, असं आपण सांगतो. तो थोडा आग्रह पण असतो. चांगल्या सवयी लावण्यासाठी, आपल्या हिताचं होण्यासाठी मोठी माणसं थोडी कधी आग्रही असतात, थोडा कधी गोडीनं सांगतात, कधी थोडा कठोरपणा सांगतात, कधी रागाने फटकारतात, कधी कधी अनवठीला धरून प्रेमानं सांगतात. पण माणसात सुधारणा नाही, अशी पहिली ओळ आहे. ज्यांनी सांगता ऐकता जन्म गेला, बिचारे हरले. किती सांगतायत तरी काही सुधारला नाही. व्यासाने तर अगदी उद्वेगानं असं म्हटलं की माझं कोणी ऐकत नाही, असं ते म्हणतात. श्रीधर स्वामींनी सुद्धा अगदी अखेरच्या अंतकाच्या दुःखाच्या वेळेला असंच म्हटलंय की सांगता ऐकता जन्म गेला, पण शंका प्रश्न त्यासाठी वादविवाद ते तसेच राहिले. सगळं सांगत होतो, पण शंका काही संपत नाहीत, संदेह संपत नाहीत. आता म्हटलं तसं गोंदवलेकर महाराज पण असंच म्हणतात. सगळे मंडळी थोर महात्मे खरं तर असं आहे की ते स्वतः मुक्त होते, त्यांना काही तुमच्या आमच्याकडून काही नको होतं. आणि तरीसुद्धा ते म्हणजे ते आपल्यासाठी लोककल्याणासाठी अवतार घेऊन इथे येणारी मंडळीसुद्धा जेव्हा असं म्हणतात की सांगता ऐकता जन्म दिला, त्यांना काही नको आहे, तुमच्या हितासाठी तुमच्या कल्याणासाठी आम्ही सांगतो आहोत. निघून गेले बिचारे, सांगून सांगून थकले. आणि भगवंताशी तर ते करू फोडालच आहेत, ते तेवढ्या कामासाठीच इथे आले होते. परंतु आपण काही त्यांचं ऐकत नाही. परिवाद विवाद तैसाची ठेला, सांगता ऐकता जन्म गेला आणि वादविवाद तसाच आहे. कधी कधी असं असतं की आपल्याला माणसं कळत नाहीत. म्हणजे मी शाळेत नोकरी केली तर मला अनेकदा असा अनुभव आला की पालक सगळे, बाई तुम्ही सांगा, म्हणजे कोण सांगताय हे महत्त्वाचं असतं. घरात आई वडील तेच सांगत असतात, काही वेगळं सांगत नसतात, पण बाई तुम्ही सांगा असं जेव्हा असतं, ते सांगणारा हा कोण याच्यावर थोडं अवलंबून असतं. कधी कधी सांगणाऱ्याचा अनुभव काय आहे, त्याचा जो अनुभव आहे त्या अनुभवावर काही गोष्टी अवलंबून असतात. कधी कधी ऐकणाऱ्याला जिज्ञासाच नसते, तुम्ही ठीक सांगा,
त्याला काही जाणूनच घ्यायचं नसतं. अशी विविध कारणं आहेत न ऐकण्याला. ज्यांनी सांगता ऐकता जन्म गेला, परिवाद विवाद तैसाची ठेला, तर सांगणाऱ्यांचं ऐकत नाही. कोण सांगता ह्याला अनुभव नसतो, कोण सांगता याच्यावर त्या माणसाचं ऐकायचं नाही की नाही ठरतं. अशा निरनिराळ्या गोष्टी असतात, नाही असं नाही. असं असतं की घडीभर थोड्या वेळाची करमणूक म्हणून असेल ना, तर सांगता ऐकता जन्म गेला हे आपल्याला कायम सावं नाही, की थोड्या वेळापुरतं नाही आहे. त्यामुळे हिताचं, कल्याणाचं आता हे ऐकलं नाही ऐकलं काही तसा फारसा फरक पडणार नाही आहे. अशा गोष्टी असतील तर आपण सोडून देऊया. पण ह्या ज्या संत सज्जन सांगतायत, मोठी माणसं सांगतायत, महात्मे सांगतायत, ते आपल्याला ऐकणाऱ्याने नुसतं करमणुकीसाठी म्हणून नाही धरायचं आहे. कायमस्वरूपी आपल्यामध्ये काही चांगला बदल होण्यासाठी ही सगळी मंडळी सांगतायत. वादविवाद न करता ते काय सांगतायत ते आपण ऐकलं पाहिजे. अशा पद्धतीने खरं म्हणजे बघायला हल्ली काय झालं माहिती आहे का, म्हणजे आता आपण रोज अनुभव घेतोच आहोत. दूरदर्शनवरती निरनिराळ्या प्रकारचे उगाचच वाद घातले जातात, की जिथे मुळातच काही नाही आहे किंवा जे काही होणार आहे ते त्यावेळेला निर्णय जो काही होणार तो होणार आहे. आधीच नुसते त्याच्याबद्दलचे वाद आणि त्या वादातून काहीच निष्पन्न होत नाही. ऐकणारे आणि ते वाद करणारे दोघांचाही वेळ फक्त वाया जातो. एक गंमत म्हणून गोष्ट आहे खरं म्हणजे, असं काही घडत नाही, परंतु थोडंसं असं काहीतरी गंमतशीर सांगितलं की मग तो मुद्दा पटायला आपल्याला मदत होते. त्यामुळे एकदा काय झालं, एका माणसाला विंचू चावला. आता विंचू चावला 4 लोकं जमा झाली. आता ती जी लोकं जमा झाली त्याच्यातल्या लोकांची जी मतं आहेत, कसं काय त्या वेळेला करायला हवं त्याच्याऐवजी एक प्रारब्धवादी माणूस होता. तो म्हणतो, बघा प्रारब्ध काही टळत नाही. झालं त्याचं ते इथेच होतं मरण तो चावायचाच होता विंचू. असं चर्चा करायला सुरुवात केली. एक पापपुण्य मानणारा होता, तो मला ह्याचे 100 पापं झालेली होती म्हणून बरोबर येऊन विंचू चावला. इतकी लोकं इथून जातोय त्यालाच कसा चावला, पापपुण्याचा हिशोब करणारा. दुसरा एक होता प्रयत्नवादी, तो म्हणाला नाही हा नीट बघून चालायचं नाही का, कुठून आपण चाललोय, हातामध्ये काहीतरी हे हवं होतं, टॉर्च घ्यायला हवा होता, असा कसा गेला. म्हणून तो म्हणाला ह्याची चूक झाली, प्रयत्न नीटपणाने झाले नाही. दुसरा वाद घालायचा स्वभावाचा असणारा तो काय म्हणाला, असं काय करता, पायाचा विंचाचा संबंध आला की तो चावणारच. खरं म्हणजे तिथे एक शहाणा माणूस होता. तो म्हणाला की अहो काय चाललंय तुमचं, ही काही वाद घालायची जागा आणि वेळ आहे का, आत्ता प्रसंग काय आहे. त्या दिसला विंचू तर आधी त्याला चपलेली ठार मारा आणि या पोराला काहीतरी औषध योजनेसाठी काहीतरी जमलं तर घेऊन जा. वाद कसे घालतात, नेमकं काय घडलं असेल, काही का घडलं असेल ना, प्रत्यक्ष काय आता कळलंय ना, तर त्याची शहानिशा करत बसण्यापेक्षा, वेळ वाया घालण्यापेक्षा, तर तसं गमतीचा जरी भाग असला तरी लोक हे अशा प्रकारे वाद घालणारे लोक आपला आणि बाकीच्यांचा वेळ फक्त खर्च करतात. आता फक्त व्यावहारिक गोष्टींमध्ये अशा प्रकारचा वाद असतो असं नाही बरं का. अगदी आपले वेदशास्त्र पारंगत या संप्रदाय ज्याला म्हणतो ना, त्यांच्यामध्ये सुद्धा वाद असतात. माझंच काय ते बरोबर, माझ्याच संप्रदायाचं काय ते बरोबर, बाकीच्यांचं नाही असं नसतं. जो तो त्यांच्या संप्रदायाचं काही काम करत असतो ते चांगलंच असतं असं आपण मानलं पाहिजे. पण नाही, सांप्रदायिक विचाराची जी मंडळी असतात ते आपला विषय घट्ट धरून बसतात. अगदी वेदशास्त्र पारंगत असणारी मंडळी, म्हणजे जसं असतं ना की एकेका ऋषीमुनींनी त्यांची गोष्ट पक्की झाली. जसं आपण म्हणतो की पतंजलीनी चित्तवृत्ती निरोधा, म्हणजे जीव हे ब्रह्म ऐक्य आहे त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, चित्तवृत्ती निरोधा असं पतंजलीने सूत्र सांगितलं. आता पतंजलीच्या सूत्राप्रमाणे वागणारी मंडळी याच सूत्राचा अभ्यास करणार, अगदी बरोबर आहे. पण कपिल मुनीने जे सांख्यशास्त्र सांगितलं त्याच्यामध्ये त्यांनी प्रकृती पुरुष असा विचार सांगितला की हे दृश्य जग जे आहे ती सगळी प्रकृती आहे आणि हे सगळं दृश्य जग निर्माण केलेला किंवा चालवणारा जो आहे तो पुरुष आहे, आत्मतत्व आहे, असं सांख्यशास्त्र सांगितलं. त्यांनी सांख्यशास्त्राचा विचार करणारी मंडळी कपिल मुनींचा ऐकणार. कोणी जैमिनीने कर्माला प्राधान्य दिलं, कर्म हेच ब्रह्म आहे असं म्हटलं. गौतम ऋषींनी ईश्वराधीन, सगळं जे काही आहे ते ईश्वराधीन आहे, भगवंत जे काही करतो तसंच असं मानलं. किंवा चार्वाकाचं तर आणखीनच वेगळं, तो पुनर्जन्म मानतच नाही, त्यामुळे चार्वाकाचं तत्व वेगळं. वेदांती म्हणतात सर्वं खलु इदं ब्रह्म, अशी प्रत्येकाची वेगळी म्हणतात. अजातवादी म्हणतात अगा जे झालेचे नाही त्याची वार्ता पुसायची काही नाहीच आहे, हे आपल्या उगाचं दृश्य जग दिसतं असं काही नाहीच आहे. अशा पद्धतीने वेगवेगळी मतं लोक मांडतात. त्यामुळे असं होतं. हे सगळे काय आहेत, हे वादाचे विषय आहेत.
तुझंही बरोबर आहे, त्याचंही बरोबर आहे, असंच पाहिजे. त्याच्यामध्ये संशय निर्माण होत राहतील. वाद घातलं तर माझंच कसं बरोबर आहे सांगत राहिलं तर. त्याच्यापेक्षा काय करावं, तर वाद घालू नये. मतभिन्नता असली तरी आपल्याला काय पटतंय, आपल्याला काय रुचतंय, आपल्याला काय आवडतंय असा मार्ग पत्करायचा आणि आपल्यामध्ये प्रगती कशी होईल, ध्येय कसं आपण गाठू याचा विचार करायचा. जसं आहे ना, की निरनिराळे मार्ग असतात. समजा इथून मला पुण्याला जायचं आहे, तर पुण्याला जायचे जे अनेक मार्ग आहेत, त्या अनेक मार्गातला माझ्या सोयीचा, माझ्या खिशाला परवडणारा, माझ्या वेळेत बसणारा हा जो काही मार्ग आहे तोच मी निवडणार. शिवनेरी जायचं का आणखीन लालपरीने जायचं का रेल्वेने जायचं का टॅक्सी करायची, काय करायचं हे मी ठरवायचं आहे. तसं आहे की आपल्याला वाद घालण्यापेक्षा आपली सोय काय आहे, आपल्याला काय पटतंय, आपल्याला काय रुचतंय त्या मार्गाने जावं. ज्ञानेश्वर माऊलीने छान म्हटलंय. त्या म्हणतात, जरी वेदे बहुत बोलिले, वेदाने पुष्कळ सांगितलं, विविध भेद सुचिले, पुष्कळ फरक सांगितला, हे पण आहे, हे पण आहे, हे पण आहे, हे पण आहे, तरी आपण हित आपुले त्याची घेणे, आपल्या हिताचं काय ते आपण घ्यायचं. सांगितलंय पुष्कळ. अगदी तसंच. जसं ना एखादं शस्त्र वापरायचं आहे, तर शस्त्र कसं वापरायचं हे कोणाकडून तरी शिकावं लागतं. आपल्याला काही माहिती नाही आता कुठल्याही शस्त्राचा वापर करायचा झाला तर ते कसं करायचं. अगदी बरोबर आहे. ते जसं शिकतो ना तसं शास्त्रसुद्धा कसं आचरण करावं हे कळण्यासाठी कोणाचा तरी सत्संग घ्यावा लागतो. कोणीतरी त्यातला माहितगार जो असतो त्याच्याकडून समजून घ्यावं लागतं. म्हणजे मग काय होतं, आपली संशय वृत्ती राहत नाही. संशय सगळा निघून जातो. मनात कुठे असं संशय आला तर ज्याच्याकडून शिकलोय त्याच्याकडून ते सगळं दूर झालेलं असतं आणि मग खरंच स्वतःचं कल्याण, स्वतःचं हित ज्याला म्हणतो ते साधतं. खरं तर असावं की सांगणारा कृष्णासारखा आणि ऐकणारा अर्जुनासारखा असे हवेत. म्हणजे मग वाद होणारच नाही. गीता ही सुद्धा कृष्णार्जुन संवाद आहे ना, त्यामुळे सांगणारा आणि ऐकणारा कसे आहेत त्याप्रमाणे व्हावं, म्हणजे मग वाद होणार नाही. पण इथे काय होतं, इथे संत मंडळी बिचारे सांगतात, काय करणार, सांगत ऐकता जन्म केला. समर्थांच्या एकूणच वाङ्मयाचा विचार केला तर बोलण्याच्या कसं बोलावं ह्याच्यावरती अनंत ओव्या आहेत. शोधायचाच विचार केला तर 500 ओव्या सहज निघतील. कारण वाणीच्या संदर्भात सगळ्या संतांनी फार संयमावर जोर दिला की गोड बोलणं कसं असायला पाहिजे. जैरे जिंकिली रसना तृप्त जयाची वासना. रसना दोन्ही दृष्टीने, खाण्यापिण्याच्या दृष्टीने पण रसना जिंकली पाहिजे. पण आपला आत्ता विषय बोलण्याचा चाललेला आहे त्यामुळे आपण याच्याबद्दल विचार करूया. तर बोलणं अत्यंत गोड असलं पाहिजे, म्हणजे मग ते दुसऱ्याला समजावून सांगता येतं, पटवता येतं असं आहे. माऊलीनी पण अगदी असंच म्हटलं, तैसे साच आणि मवाळ मितुले परी रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, असं माऊली म्हणतात. आणि असं जर झालं ना, असं अमृताचे जे शब्द आले ना, तर मग विरोधू वाद बळू काही नाही होत. प्रणिपात घालू, उपहास छळू, वर्मस्पर्श, काही वर्म कोणाचं काढू नये, काही विरोध असू नये. आटू वेटू विंदाणू, आशा शंका प्रतारणू, हे संन्यासिले तत्वगुणू जिया वाचा. काहीच नाही, दुसऱ्याला विरोध करणं, वाद घालणं, संताप व्यक्त करणं, काहीतरी वर्म काढणं, काहीतरी कपटाने बोलणं, काहीतरी असं आवेशाने बोलणं, कुणाची तरी प्रतारणा करणं, हे असे जे सगळे बोलण्यातले दोष आहेत ते सगळे काढून टाकले की मग तो सुवाचा की छानच बोललं झालं. जे दोष आहेत ते सगळे काढू. एकीकडे समर्थांनी पण आपल्याला म्हटलं आहे बरं का, वक्तयाचं खेदू नये. जो वक्ता बोलणार आहे त्याला मध्येच थांबवू नये. याचं कारण वेगळं आहे की त्याचं काही सांगणं झालं तर शांतपणे ऐकून घ्यावं. वाद टाळण्यासाठी ही पण गोष्ट महत्त्वाची असते. समोरचा काय सांगतोय त्याआधी शांतपणे ऐकून घ्यावं. अर्धच वाक्य ऐकून एकदम आपली मतं लादू नयेत. काय त्याला म्हणायचं आहे ते समजून घ्यावं. अतिवाद करू नये, कपटपोटी धरू नये. शब्द म्हणजे एका अर्थाने समर्थ म्हटलं तर शब्द हे शस्त्र आहे आणि खूप जपून ते वापरायला हवं, असं समर्थांचं आपल्याला सांगणं आहे. आता तसं म्हटलं तर प्रत्येक वेळेला आपण जे काही सांगतोय की आपण काही ते बोलतोय त्या बोलण्याचा परिणाम काय होणार आहे याचा आपल्याला विचार करून बोलायला हवं, म्हणजे ते हिताच असतं. समज राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येते तदनंतरे. म्हणजे दुसऱ्याच्या मनाला काय वाटतं आहे ह्याचा विचार करून बोलावं, म्हणजे ते बोलणं कसं भाग्याचंच होतं. असं सगळ्यांची अंतकड राखावं. कुणाला असं वाईट वाटेल, कुणाला दुःख होईल असं काही बोलू नये, म्हणजे मग यश मिळतं.
आता आपल्याकडे किती किती असे वक्ते होऊन गेले, शिवाजीराव भोसले, राम शेवाळकर, बाबासाहेब पुरंदरे. कधीही त्यांच्या वाणीनं कुणाही कुठल्याही वादामध्ये ते पडले नाहीत. त्यामुळे मराठी माणसांची मनं त्यांनी जिंकली. म्हणजे कधी कुणावर त्यांनी टीका केली नाही. त्यामुळे त्यांचे विचार ऐकायला आपण उत्सुक असायचो, की आजही अगदी आपण त्या सीडीच्या माध्यमातून वगैरे ही भाषणं ऐकायला उत्सुक असतो. समाज एक संघटित असावा, समाजाच्या हिताचं सगळं करावं आणि त्याच्यासाठी मधुर वाणी, गोड बोलणं ही अगदी अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. समर्थांनी एवढं 12 वर्ष देशपर्यटन केलं, एवढे मठ महंत निर्माण केले. त्यामुळे समर्थांना माणसाच्या मनाचा अगदी चांगलाच अभ्यास होता. आपण मनाच्या श्लोकांचाच अभ्यास करतोय आणि त्यामुळे समर्थ आपल्याला सहज विचारतात, की बघा ना, कठीण शब्द वाईट वाटते, हे तो प्रत्यय असं येते, तरी मग वाईट बोलावे ते काय निमित्त आहे? आपल्याला माहिती आहे की असं कठोर बोललं, वाईट बोललं की नाही आवडत. मग आपण का बरं बोलावं? आपण असं चिमोटा घेतलेला, त्याने जीव कसाविसा झाला, आपल्यावरून दुसऱ्याला राखतच जावे. आपल्यासारखं दुसऱ्याचा विचार करा, आपल्याला चालेल का कोणी काही केलेलं? मग आपण का बरं दुसऱ्याला करावं? म्हणजे लोकांनी आपल्याशी जसं वागावं असं आपल्याला वाटतं, तसं आपण इतरांशी वागलं पाहिजे. हा सरळ सरळ त्याचा अर्थ आहे. हे असं सूत्र लक्षात ठेवावं असं ते आपल्याला सांगतात. 2 प्रकारच्या सूचना समर्थ आपल्याला देतात. खरं तर असं करावं, की भगवंताबद्दलच बोलावं, म्हणजे वाद व्हायचा प्रश्नच नाही. आपल्याला जे काही बोलायचं आहे ते भगवंताबद्दल बोलावं, भगवंत म्हणतो असं म्हणावं. आणि हा अनुभव आपल्याला पण येतो, की आपल्याला जे वाटतं आहे ना, ते आपलं मत म्हणून द्यायचं नाही. मोठ्या मोठ्या माणसांची नावं समजून सांगायचं, म्हणजे मग लोकांना पटतं. तसं आहे, सतत भगवंताबद्दल बोलावं म्हणजे वाद होणार नाही. आणि दुसरं, आपण अनुभव घेऊन बोलावं. अनुभव आहे तर आणि तेवढंच बोलायचं. म्हणजे मग काय होतं, की खोटं बोललं जातच नाही. आपल्याला जो अनुभवाला अशा प्रचिती आली असेल तेच आपण बोलणार ना. त्यामुळे मग काही अंदाजपंचे, वाटलं म्हणून असं बोललंच जाणार नाही. जिथू काही अनुमानाचे बोलणे तिथू काही वमनप्राय असं समर्थ म्हणायचं. अनुमानाने, अंदाजाने बोलणं समर्थांना मान्यच नाही आहे. ते म्हणतात निश्चयात्मकतेची बोलणे. जे पक्कं माहिती आहे, ते प्रत्ययाचं आहे, तेच आपण बोलावं, असं ते आपल्याला सांगतात. आता अशी जर काळजी घेतली, तर मग काय प्रश्न नाही आहे. तसं व्हायला पाहिजे, असं करतात. समर्थांनी ना दासबोधामध्ये पढत मूर्खाची लक्षणं सांगितलीत. तर आता इथे जे आम्ही इतकं सांगतोय आणि तरी देखील लोकं ऐकत नाही आहेत, अशी जी काही तक्रार आपल्याला दिसते, त्याच्यावर आपल्याला काही समर्थांनी सुद्धा असं म्हटलं, की रात्रंदिवस करी श्रवण, न सांडली आपुले अवगुण. इतकं सगळं सारखं सांगितलं जात आहे, पण अवगुण काही टाकले जात नाही. शंकराचार्यांपासून विवेकानंदांपर्यंत सगळी मंडळी आपल्याला सारखं सारखं कसं वागायचं सांगतात, तरी देखील आमची देहबुद्धी कमी होत नाही. वर्षानुवर्ष आपल्या कानावर पडताय, वाद घालू नये, वाद घालू नये. पण वाद प्रवृत्ती वाढतेच आहे. म्हणजे आता तो जो वाद आहे ना, तो हितकारी, म्हणजे जो काही संवाद हवा, हितकारी हवा, असा आपला विषय चाललाय. पण प्रत्यक्षात आपल्याला असं दिसतं, की त्या वादामध्ये जर दांभिकता आली ना, तर आणखीनच त्या संशयाची भर पडते. खोटेपणाच वाटतो, की हे जे काही सांगतात ते खरं नाहीच आहे. लोकांचा बुद्धिभेद करणारा असा जर कोणी वाद घालत असेल, आणि असतं बरं का, आता दूरदर्शनवरती तर आपल्याला अनेकदा असा अनुभव येतो, की हुशार मंडळींना बोलावलं जातं. असतातच हुशार, पण आपल्या त्या हुशारीचा, त्या बुद्धीचा वापर गैरकामासाठी, चुकीच्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी केला जातो. हे तर अजिबात होऊ नये. मग त्या वादातून काहीच निष्पन्न होत नाही. म्हणजे मी एक उदाहरण म्हणून आपल्याला देते, की लगेच पुढल्या ह्याच्यात पुढल्या ओळीमध्ये समर्थ आपल्याला सांगतात, की तो जो अशा प्रकारचा हितकारी नशा, उठे संशय वादा दंभधारी असं म्हटलं आहे ना. तो दंभधारी म्हणजे काय, तर खोटेपणाने जसा जर वाद घातला गेला, जसं आपण नेहमी बंधुप्रेमाचं उदाहरण द्यायचं तर रामलक्ष्मणाचं देतो, की कसं असावं. तर अगदी राम आणि भरत, राम आणि लक्ष्मण हे म्हणजे भावंडांच्या प्रेमासाठीचं एक चांगलं उदाहरण. पण बुद्धिभेद करणारी जी मंडळी, वाली आणि सुग्रीव, बरं का, वाली आणि सुग्रीव किंवा रावण आणि विभीषण
यांची रामानं भांडणं लावली. म्हणजे कसा बुद्धिभेद केला. आता कोणत्या कारणाने वालीवध का केला, रावणाचा वध का केला, हे जर नीट आपण सगळं रामायण वाचलेलं असेल तर आपल्याला कळेल. त्यामुळे हा जो असा खोटा भ्रम पसरवणं, दांभिकपणा पसरवणं आहे, अशा बोलण्याला काय होतं, ज्याचा पुरेसा अभ्यास नाही, ज्याला काही पुरेशी माहिती नाही, नवीन नवीन लोक जे असतात त्या रामाबद्दल काहीतरी वेगळाच संशय निर्माण करून घेतात. अशा प्रकारची पुस्तकं पण लिहून छापली जातात. म्हणून हितकारी संवाद असावा, दांभिकपणा त्याच्यात येता कामा नये. बऱ्याचदा असं होतं की लोक करमणूक म्हणून किंवा गंमत म्हणून या सगळ्या गोष्टी सहज ऐकतात, पुरेसं ऐकत नाहीत, पुरेसं खोलपर्यंत आत जात नाहीत. म्हणजे तसा त्यांचा हेतूच नसतो. ऐकायचं आणि सोडून द्यायचं. त्याच्याबद्दल काही चिंतन करावं, मनन करावं, विचार करावा, त्याचा निधिध्यास ठेवावा. तर मग आपल्याला त्याचं महत्त्व काय ते कळेल आणि मग आपलं तसं आचरण बदलेल. पण तसं घडत नाही आणि म्हणून दांभिकपणाचा हे असेल तर अगदी सोडून द्या असं बऱ्याचदा. आणि जे आपल्याला हवं आहे ना ते वाद मुद्दामून घालायचे. तिघांमध्ये कोण मुख्यमंत्री होणार आहे, काय होणार आहे, गेले कित्येक दिवस आता वाद चाललेला आहे. जे काही होणार आहे ते तुम्हाला विचारून होणार नाहीये. फार तर आपण आपल्याजवळ अशी एकमेकांना प्रार्थना करू शकू, पण मुद्दामच आपल्याला काय हवं आहे ते दुसरीकडून काढून घ्यायचं. अशा प्रकारच्या मुद्दामून केलेल्या घेतलेल्या मुलाखती आणि ते दाखवलं जाणं हा जो आहे ना, हा दांभिकपणाचा वाद आहे असं आपल्याला दिसेल. 24 तास चॅनलवर चालणाऱ्या या वादाच्या गोष्टी किंवा ह्या एका मिनिटात काय 100 बातम्या किंवा काय जे आपण पाहतो, हे वाद वाढवणारं, गोंधळ निर्माण करणाऱ्या या गोष्टी असतात. अशा एका साध्या वाटणाऱ्या गोष्टीला भडक रंग दिला जातो. तासन तास दळण जातं, चर्चा केली जाते. त्याच्यातून काही सामान्य माणसाला तर काहीच त्याच्यातून निष्पन्न होत. त्यांनी त्याचं कर्तव्य काय बजावायचं ते बजावलेलं असतं आणि मग त्याला लगेच येतं क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे असं आपल्याला समर्थ सांगतात. आणि मग तसं जर आपल्या लक्षात आलं तर कुठे दांभिकपणा आहे, कशामुळे काय वस्तुस्थिती चुकीची आहे, काय समजावून घेतलं पाहिजे. यांच्या बाबतीत आपण म्हणतोच की त्यांच्या बाबतीमध्ये काही चुकीचं लिहिणं, विरोधाचं लिहिणं, विकृतीने लिहिणं, म्हणजे त्यांची केवळ येणं केलं प्रकारेण प्रसिद्धी एवढाच त्याच्या मागचा त्यांचा हेतू असतो. असं करू नये, यांनी तो हितकारी वाद होणार नाही असं आपल्याला समर्थांनी 112व्या श्लोकामध्ये छान समजावून दिलं. आणि मग आपल्या लक्षात आलं की संत सज्जन सांगतायत आणि त्यांची जी गोड तक्रार आहे की ऐकलंच जात नाही, त्याची काय जी कारणं आहेत ती आपण पाहिली. त्याचा दांभिकपणानं, खोटेपणानं केलेला हा वाद नसावा. आपण आपल्याच मताशी असं चिकटून राहणं, काय बरोबर काय चूक हे आपण विचारपूर्वक ठरवावं असा त्याचा अर्थ. पुढल्या श्लोकामध्ये आहे, जनी हित पंडित सांडित गेले, अहंतागुणे ब्रह्मराक्षस झाले. आणि पुढे तयाहून व्युत्पन्न तो कोण आहे, मना सर्व जाणीव सांडून राहे. आता पुन्हा इथे असं आहे की इथे वादाचा काय संबंध आला असं वाटेल, पण पंडित जो शब्द वापरलाय ना, तो शब्द पंडित अशा अर्थाने जनी हित पंडित सांडित गेले. वादविवादासंबंधीचे श्लोक कसे आहेत तर तो आपला जो सुसंवाद व्हायला हवा आहे, हितकारी आपल्याला व्हायला हवा आहे, पालुपद जरी ते नसलं तरी विषय तोच आहे. संतांनी, शास्त्रकारांनी माणसांच्या हिताचं खूप काय काय सांगितलं. जनी हित पंडित सांडित गेले, म्हणजे सांगत गेले, सांगितलं विद्वानांनी, पंडितांनी जे जे चांगलं आहे, त्यांना जे जे चांगलं अवगत झालेलं आहे ते सगळं, म्हणजे संत साहित्याचा आधार घेऊन हे पंडित आपल्या प्रवचनातून, कीर्तनातून, आपल्या सांगण्यातून आपल्या हिताचं काय ते सांगत असतात. असा त्याचा अर्थ. पंडित याचा अर्थ विद्वान. आपण इथे प्रवचनकार, कीर्तनकार असं पण म्हणू. पण अहंता गुणे ब्रह्मराक्षस झाले. पण झालं काय, आपल्या वागणुकीमध्ये हे जे सगळं त्यांच्या हिताचं, त्यांची जी विद्वत्ता आहे, त्यांनी जे काही शास्त्र अभ्यासलं आहे, त्या शास्त्राचा त्यांनी उपयोग केलेला असेल तर त्यांच्या सांगण्याचा उपयोग होतो. नाहीतर मग लोकासंगे ब्रह्मज्ञान असं पुष्कळ असतं, आपण मात्र काहीच करणार नाही असं चालत नाही. हे जे पंडित अहंता गुणे, म्हणजे पहिल्या ओळीमध्ये जनी हित पंडित सांडित गेले, ज्या लोकांमध्ये हे विद्वान, पंडित, प्रवचनकार, कीर्तनकार, बुद्धिमान, हुशार माणसं आहेत, ते सगळं सांगतायत. पण अहंता गुणे, अहंकारामुळे काय झालं की लोकांना पुष्कळ काय काय सांगितलं. आपलं काय, लोकासंगे ब्रह्मज्ञान असं करून नाही चालला.
बरं, असं ही जी विद्वान मंडळी असतात ना, ती अ, आपण जे काही करतोय त्या वागण्याला शास्त्राचा आधार आहे असं दाखवतात. विद्वान असतात त्यामुळे त्यांना हे बरोबर कळतं कशामुळे घडतं. तर आपल्या अहंकारामुळे काही चुकीचं वर्तन होत आहे किंवा असं ते सांगत नाहीत. आपल्या म्हणजे आपल्यासारखा शहाणा दुसरा कोणीच नाही, अशीच मुळी त्यांची भूमिका असते. आणि म्हणून मी म्हणतो तेच बरोबर आहे, मी म्हणतो तेच योग्य आहे. अ, आपल्या विरुद्ध मत असेल ते काही त्यांना पटत नाही. कोणी तसा विषय मांडला, कोणी तसं मत मांडलं, तरी त्यांच्या दृष्टीने तो मूर्खपणा असतो. कारण ते पंडित असतात ना, ते विद्वान असतात. आता इथे त्यांनी ब्रह्मराक्षस शब्द वापरलाय. तर 350 वर्षापूर्वी जसं भूत, पिशाच, ब्रह्मराक्षस ते या या योनीतल्या मंडळींची अ, तिथून लवकर सुटका होते. जसं आपण म्हणतो, की आपल्या देह टाकल्यानंतर आपल्याला पुढला जन्म कुठला मिळेल. तर ह्यांनी जी अशा प्रकारच्या अहंतेने केलेली कामं असतात, विद्वान आहेत, पंडित आहेत, पण अहंकारामुळे त्यांनी जो हेकेखोरपणा दाखवलेला असतो, त्यामुळे त्यांना हे अशा प्रकारच्या योनीमध्ये जायला लागतं. आणि तिथून मग त्याची पटकन सुटका होत नाही. समर्थ चरित्रामध्ये समर्थांच्या वेळेला असणारे जे वामन पंडित, त्या वामन पंडिताची कथा सांगतात. नुसती कथा म्हणून नाही, तर कसं परिवर्तन त्यांच्यामध्ये झालं, हे पण आपल्याला कळावं ह्यासाठी वामन पंडिताची कथा आपण ऐकायची. वामन पंडित अतिशय विद्वान होते. आता अहंकारामुळेच ब्रह्मराक्षस, त्यामुळे त्यांच्या विद्वत्तेचा, पांडित्याचा त्यांना अहंकार होता. आणि त्यामुळे पुन्हा जन्म ब्रह्मराक्षसाचा आणि मग तो दीर्घकाळ परत. असं नाही की बा जसं असं पापपुण्याचा जेवढा पुण्याचा भाग संपला की पुन्हा, तर तसं काही नाही. दीर्घकाळ तिथे राहावं लागतं. तर या वामन पंडितामध्ये असं ते काय करायचे, अत्यंत विद्वान होते. संस्कृतमधून रचना करायचे. आणि मग आपल्या स्वतःच्या बुद्धिमत्तेचा, विद्वत्तेचा इतका विलक्षण त्याला अहंकार होता, की समर्थांना त्यांनी सांगितलं, वामन पंडितांनी, की तुम्ही पण संस्कृतमधून रचना करा. खरं तर समर्थ त्याला सांगत होते, की सामान्य माणसाला तुमचे विचार कळायला तुम्ही प्राकृत मराठी भाषेमध्ये रचना करा. पण समर्थांशी ते वाद घालायचे, की नाही, नाही, तुम्हीच तुमचा विषय संस्कृत भाषेमध्ये मांडा. पण आता ते काही शक्य नव्हतं, कारण लोकांमध्ये राहायचं तर लोकांना काय चटकन समजेल अशा पद्धतीने मराठी भाषेमध्ये आणि सर्व समाजाच्या स्तरातल्या लोकांना कळली पाहिजे, यासाठी समर्थ मराठीमध्ये इतकंच कशाला अगदी अनेक भाषांमध्ये समर्थांनी रचना केल्या असं आपल्याला दिसेल. तर एक दिवस असं झालं की त्या काळामध्ये पायी प्रवास असायचा. वामन पंडित या गावाहून त्या गावाला चालले होते, पायी प्रवास होता. एका झाडाखाली विश्रांतीसाठी थांबले आणि त्या झाडाचा असा बुंधा सगळा मोठा होता, टेकून बसलेले होते. वरती 2 फांद्या फुटलेल्या होत्या. एका फांदीवरती एक कोणीतरी ब्रह्मराक्षस बसला होता आणि दुसरा ब्रह्मराक्षस तिथे आला आणि त्या पहिल्याला असं म्हणाला, की "मी ह्या फांदीवर बसू का?" तेव्हा तो पहिला ब्रह्मराक्षस म्हणाला, की "ही फांदी वामन पंडितासाठी राखून ठेवलेली आहे." आणि त्याबरोबर वामन पंडितांनी ऐकलं. त्यावर तो म्हणाला, घाबरला आणि त्याच्या लक्षात आलं, की आपण आता तो पंडितच आहे, विद्वानच आहे. तत्काळ दुसऱ्या दिवशी चाफळला, समर्थांच्या भेटीला आला. समर्थांना नमस्कार केला, पाया पडला समर्थांच्या आणि मराठीत रचना करण्याचं मान्य केलं. अत्यंत लोकप्रिय असा जो समर्थांच्या संदर्भातला नेहमी आपण श्लोक म्हणतो ना, "शुकासारिखे पूर्ण वैराग्याचे वसिष्ठापदी", तो श्लोकसुद्धा वामन पंडितांनी केलेला आहे. नव्हे, श्लोक रचना म्हणजे श्लोकांमध्ये रचना. असं म्हणतात, की सुश्लोक वामनाचा म्हणजे श्लोकाची रचना वामनाने. अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची, तुकयांनी केले ते अभंग. ओवी ज्ञानेशाची आणि आर्या मयूरपंतांची. प्रत्येक कवीच्या रचनेचं नाव वेगळं आहे. तर श्लोक रचना ही वामन पंडितांनी केलेली आहे. इतका वामन पंडित विद्वान होता. ब्रह्मराक्षस हा आताच्या आपल्या काळामध्ये आपल्याला हे परिचयाचं नसल्यामुळे असं वाटेल, की बुवा हे काय आहे? तर ह्याचा अर्थ असा आहे, की अहंकारामुळे आपण फक्त मुद्दा धरूया, की अहंकाराने ही सगळी विद्वत्ता अशी वाया जाते. आहे विद्वान, पण मीच काय तो शहाणा, असं जर होत असेल, तर त्याची गती ही अशा प्रकारची होते, असा त्याचा अर्थ. अहंकाराने सगळं पांडित्य निरुपयोगी होतं आणि तसं होऊ नये, तर आपल्या विद्वत्तेली विनयाने विद्वत्ता शोभते. अत्यंत नम्र असावं, असा
त्याचा अर्थ. पूर्वी असं असायचं की उपजीविकेसाठी ब्राह्मण मंडळी किंवा ही जी पंडित मंडळी आहेत ते असं काहीतरी विद्वत्ता संपादन करायचे. पण त्याच्यातून अहंकार, उर्मटपणा येणार नाही ही काळजी घेतली पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, बरा मी कुणबी झालो. तुकाराम महाराज काय म्हणतात, बरं झालं देवा मी कुणबी झालो. कारण समजा मला काही 4 गोष्टी आल्या आहेत आणि त्याचा जर मला अहंकार झाला असता तर भले केले देवराया, नाचे तुका लागे पाया. भगवंताच्या नमस्कार करतोय आणि म्हणाला मला दंभ आला नाही, मला अहंकार झाला नाही, मला गर्व नाही माझ्या विद्वत्तेचा. बरं झालं मला आपला कुणबी केलंस. म्हणजे विद्वत्ता हवी, पण त्याचा गर्व असता कामा नये, त्याचा ताठा असता कामा नये, त्याचा अहंकार असता कामा नये. खरं तर जेवढी विद्वत्ता जास्त ना तेवढं माणूस नम्र असला पाहिजे. नेहमी उदाहरण देतात, ज्या झाडाला आंबे लागलेले असतात ती फांदी लवते. ज्याच्याजवळ विद्वत्ता भरपूर आहे तो माणूस नम्रच असला पाहिजे. असं विद्या विनय शोभते असं म्हणतो, किंवा विद्या हे ईश्वराचं देणं आहे असं आपण म्हणतो. तर हे अशा पद्धतीने नम्रता असावी. मग आपल्याला ज्यांनी हित पंडित सांडित गेले अहंता गुणे ब्रह्मराक्षस आहे. तयाहून व्युत्पन्न तो कोण आहे. आता तयाहून व्युत्पन्न तो कोण आहे म्हणजे ईश्वराहून बुद्धीनं श्रेष्ठ दुसरं कोण आहे. तू काय मोठं स्वतःच्या बुद्धीचं कौतुक करतोयस. तर ईश्वरापुढे सगळ्यांची बुद्धी ही तितपतच आहे. त्यावेळी तुझ्या बुद्धीचा अहंकार ठेवण्याचं कारण नाही. माणसानं चातुर्य, बुद्धिमत्ता, आपली विद्वत्ता, आपले वक्तृत्व, सगळे जे की आपले गुण वाटता ज्या गोष्टी आहेत ना त्या जरूर मिळवाव्यात. मिळवायच्या नाही तसं नाही, त्यासाठी त्या मिळवाव्या, त्यासाठी लागतील ते प्रयत्न करावेत. बरोबर आहे, खूप अभ्यास करावा. पण आपल्याजवळ हे गुण आहेत याचा अहंकार असू नये. नम्रपणानं त्या गुणांचा म्हणजे गुणांची सेवा म्हणूया आपण, ते मिळवावं, ती सेवा करावी, त्याचा योग्य वापर करावा, परंतु त्याचा अहंकार येणार नाही याची काळजी घ्यावी. अलीकडे काय होतं, आपल्याला म्हणजे गुणाला जाणीव करून दुसऱ्याला मुळातच तुझ्या अशा गुणांची जाणीव करून दिली जाता येते. मग वा वा तुला हे जमेलच, तू करच. एकीकडे तर आत्मप्रसिद्धीचं युग आहेच, मी केलं असं तर सांगितलं जातच आहे. म्हणजे खरं तर असं आहे की पत्रक छापून, विषय छापून कीर्तनाचे, प्रवचनाचे अशी जेव्हा जाहीर ही केली जाते, प्रसिद्धी केली जाते, हे काही गोष्ट यासाठी योग्य नाही आहे. बिदागी घेऊन कीर्तन प्रवचन करणं ही पण गोष्ट यासाठी योग्य नाही आहे. आपली विद्वत्ता ही अशी अहंकारात किंवा पैशात मोजण्यासाठी नाही आहे. निवडणुकीला निवडून यायचं असेल ना तर ह्या गोष्टी कराव्या लागतात. मग पत्रकं छापायला लागतात, आपण किती मोठे, आपण किती काम करू, आपण काय करू, निवडून दिलं तर हे करीन वगैरे वगैरे, तेव्हा ठीक आहे. पण आपल्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये असं करता येत नाही. पण आता झालंय खरं असं की पैसा आणि स्वतःची प्रशंसा ह्या 2 गोष्टींनी सगळीकडे प्राबल्य झालेलं आहे. परमार्थात मात्र हे काही लाभदायक नाही. खरं तर कुठेच नाही. ऐहिकात सुद्धा पैसा आणि ह्या गोष्टींची काही गरज नाही आहे. पण समर्थ म्हणतात, मना सर्व जाणीव सांडवणी राहे. असं आहे ना, तयाहुनी व्युत्पन्न तो कोण आहे. त्या ईश्वरापेक्षा आता तुझ्याकडे तो आहे, तुझ्या पुष्कळ पांडित्य आहे, विद्वत्ता आहे, पण त्या ईश्वरापुढे काय आहे. आणि मग त्याच्यापुढे ते म्हणतात की मना सर्व जाणीव सांडवणी राहे. म्हणजे काय असायला हवं, तर हे मना जाणीवेच्या पार गेलं ना तर मग तुला हे सत्याचं दर्शन होईल. असं नाही होणार. याचा विचार करतो की असं का होत आहे. ही तर पंडित सांडित गेले आणि मग अहंतेमुळे कसे ब्रह्मराक्षस झाले, आणि तो त्याच्यापेक्षा विद्वत्ता किती असली तर ईश्वरापुढे आपण कसे कमी आहोत. आणि म्हणून मना सर्व जाणीव सांडवणी राहे. या जाणीवेच्या पार गेला असता मना तर तुला खरं काय आहे ते कळेल. आणि मग 114व्या श्लोकामध्ये फुकाचे मुखी बोलता कायवेचे, दिसंदिस अभ्यंतरी गर्व साचे, क्रिये विण वाचाळता व्यर्थ आहे, विचारे तुझा तूच शोधवणी पाहे. म्हणजे आता शाब्दिक पांडित्य जे असतं ना ते मिळवणं खरं म्हटलं तर सोपं असतं. काही काही गोष्टी मुखोद्गत करायच्या, आकर्षक वाटेल असं ते पेश करायचं, बोलायचं. तसं जमवणं सोपं असतं. काही नाटकातले उतारे पाठ करणं किंवा कोणाचं काही कविता पाठ करणं, त्या तशाच्या तशा सांगणं. हल्ली आता आपण रोज बघतो ना
किती किती व्हिडिओ सारखे सारखे 2 मिनिटाचे, 3 मिनिटाचे, 5 मिनिटाचे येतात. आपण ते खुश होऊन जातो. तर हे करणं काही अवघड नाही आहे आणि त्याच्यातून ती लोकप्रियता वाढवणं, थोडेसे प्रयत्न, थोडंसं वक्तृत्व, थोडंसं अभिनय कौशल्य, की आपोआप एखादी गोष्ट रंगतदार करून सांगायची. मग लोकांकडून अंगठे मिळवायचे, वाहवा मिळवायच्या, वाह, 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 छान, छान म्हणायचं. समर्थ म्हणाल, "फुकाचे मुखी बोलता काय वेचे." थोडंसं असं काहीतरी बरं करता आलं, बरं बोलता आलं, थोडंसं पाठांतर झालं आणि संत काय सांगतायत, भंत काय सांगतायत ते जरा एकामागून एक असं भराभरा सांगितलं की लोक तेव्हा आकर्षित होतात. वा वा वा, छान म्हणतात, वाह वाह मिळते, बोलावणी येतात, पैसा पण मिळायला लागतो. व्याख्यानं, प्रवचनं यांची अगदी वर्ष वर्ष आधी पर्यंत नोंदणी करावी लागते. असं सगळं आपण पाहतो. पण हा सगळा जो काही प्रकार आहे ना, हा प्रकार म्हणजे या क्षेत्रामध्ये व्यवसाय झालेला आहे असं समर्थांना अभिप्रेत नाही आहे. फुकाचे मुखी बोलता काय वेचे, दिसेंदिसा अभ्यंतरी गर्व साचे. याच्यामधून सगळं काय आहे, त्याच्यातून चांगलं नाही आहे. ह्या सगळ्यातून दिवसेंदिवस म्हणजे क्रमाक्रमाने अहंकारच बळावतोय. पैसे, उपभोग, कीर्ती, पुन्हा त्याच्यासाठी काहीतरी प्रयत्न, हे असं त्याच्या मागे मागे धावलं जातं. म्हणजे त्याच्यातून हितकारी संदेश लोकांच्यामध्ये जायचा, तो जाण्यापूर्वी या सगळ्या गोष्टींमध्येच प्राधान्यानं महत्त्व दिलं जातं. मग तिथे साधेपणा, सरळपणा, विद्वत्तेतला नम्रपणा हा काही राहत नाही. क्रियेविण वाचाळता म्हणजे तो बोलतोय आणि करतोय. मग कधी कधी मला वाटतं की संत तुकाराम महाराज काय म्हणाले सांगायचं, समर्थ काय म्हणाले सांगायचं आणि ते सांगण्याचे पैसे सांगायचे, ह्याला काय अर्थ आहे? त्यामुळे त्या अशा प्रकारच्या बोलण्याचा आचरणाशी काही संबंध येत नाही. बोलणं असतं वेगळं आणि आचरण असतं वेगळं. आणि मग त्या बोलण्याचा परिणाम पण म्हणावा तसा तितका होत नाही, तेवढ्यापुरता होतो. पण ती नुसती वाचाळता असते. माऊलींनी यासाठी म्हटलेलं आहे, पै तोंड भरो का विचारा आणि अंतःकरणी विषयांचे थारा. की अहो काय छान तोंड, असं काही विद्वत्ता येते, पण मनात मनात सगळे विषय आहेत. मग अशा गोष्टींचा काय उपयोग? तोंडून नाना प्रकारचे चांगले चांगलं तत्वज्ञान, चांगलं चांगलं विचार सांगितले जात आहेत, आपण अगदी खुश होतोय, पण आचरण असं नाही चालेल. अंतःकरणामध्ये पण तसंच आचरण पण तसंच असलं पाहिजे, जसं आपण बोलतोय तसं आपलं वागणं असलं पाहिजे. असं असेल ना तरच अशा व्यक्तीला भगवत प्राप्ती होईल, बाकीच्यानं नाही होणार. जसं असतं ना, नुसतंच आपल्या पोथीला नमस्कार करा, अगदी हात जोडून डोकं टेकलं अगदी त्याच्यावर, म्हणजे काय तो पोथीतला विषय काही डोक्यातनं आज जाणार नाही आहे. पोथीतला विषय आपल्याला, ग्रंथातला विषय आपल्याला जर आत्मसात करायचा असेल तर आपल्याला त्याचा अभ्यास केला पाहिजे. आपल्याजवळ जे काही पांडित्य विद्वत्ता आहे, आपण जे काही कर्म, भक्ती, ज्ञान, उपासना, योग, तर्क, कायमीमांसा, आपलं जे काही वक्तृत्व असेल, भाषेवरचं प्रभुत्व असेल, किंवा आपल्याजवळ काही लोकांना खिळवून ठेवण्याची काही विशेष हे असेल, कला असेल, तर या सगळ्या गोष्टी उपयोगाला पडतील. पण ह्या कितीही जरी असल्या तरी अंतःकरणामध्ये जर अहंकार असेल तर भगवंतापर्यंत पोचण्याची सुतराम शक्यता नाही आहे, असं ते आपल्याला सांगतात. आणि मग असंच आहे, तर याचा अर्थ असा आहे की आपल्याला ना खरे संत ओळखता येत नाहीत. हल्ली होतं ना, आता अशांच्या भोवती खूप गर्दी असते, बाजारी संत पुष्कळ असतात, बाजारी ह्या अशा गोष्टी आपल्याला पुष्कळ दिसतात. तर ते काही खरं नाही असा त्याचा अर्थ. दिवसेंदिवस हा बाजार वाढलेलाच आहे. अशांनी गर्व वाढतो. पैसे देणाऱ्यांकडेच कार्यक्रम वगैरे केले जातात, स्वाभाविक आहे, प्रसिद्धी मिळते नाही असं नाही. पण कोणी काही हिताचं आपल्याला सांगतं आहे, त्याच्या पांडित्याच्या जोरावर आपलं नक्की हित होणार आहे असं ते अगदी जोरात सांगतायत, पण तसं काही आपल्याला दिसत नाही. शाब्दिक दृष्टीने पाहिलं तर सामान्य लोकांना वा 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 असं वरकरवी सगळं खरं वाटतं, पण हे सगळं दांभिकपणाचं असतं आणि समर्थांना दांभिकपणा आवडत नाही. समर्थाने दांभिक गुरुचं वर्णन चांगलं केलं. ते म्हणतात, अद्वैत निरूपणी अगाध वक्ता. वक्ता कसा छान, निरूपण काय तर अगदी अद्वैताचं निरूपण, आणि विषयी लोलंगता, आणि मनात विषय असतील, ऐसी आहे गुरुचेनी सार्थकता होणार नाही. हा काही खरा गुरु नाही, हा दांभिक गुरु आहे. वरती अगदी निरूपण काय वा, परंतु प्रत्यक्षात तसं नाही. किंवा शाब्दिक बोले उदंड वाचा,
शब्द सामर्थ्याचा अपाट, पण लेश नाही वैराग्याचा. तर तो सुद्धा खरा नाही. अनुताप धारिष्ट साधनाचा मार्ग न धरी, तर काही अध्यात्माच्या मार्गामध्ये राहत नाही. आणि असं गुरु उदंड केले, शब्द शिकायला पाषांड, झाला तोंडाळ तळमुंड महापातकी. असे असे जे काही दांभिक गुरु असतील यांच्यातून आपल्याला काहीच मिळणार नाही. त्याला त्यांनी वर्णन केलं आहे की असं असं ना, डुक्कर शेवटी ते चिखलातच लोळणार. उदाहरण देतात समर्थ, सुकर पूजिले विलेपणे. ते डुकराला अगदी तुम्ही चंदनाचा अगदी लेप लावलात, म्हैसा मर्दीला चंदने, किंवा म्हशीला समजा, रेड्याला समजा तुम्ही अगदी चंदनाचा लेप लाव, तैसा तसं म्हणे होतं की ब्रह्मज्ञान सांगतोय पण त्याला काही अर्थ नाही आहे. त्यांनी विवेकाचा खऱ्या अर्थानं अहंकार सोडून जर आपल्या विद्वत्तेचा उपयोग केला तर ते होतं. ज्ञानेश्वर माऊलींनी पण आपल्याला अगदी असाच विषय सांगितलाय. तैसा चित्ती अहंते ठावो आणि जिभे सरळ शास्त्रांचा रुखो, ऐसोने कोडी एक जन्म जावे परी न पाविजे माते. काय म्हणतात ते बघा, तैसा चित्ती अहंते ठावो. आपला विचार चालला ना, विचार तुझा तुची शोधून पाहे. तर ते तुझा तुची शोधून म्हणजे काय, तर आपलं बोलल्यासारखं वागतो की नाही आपणच आपलं ठरवायचं. लोकांनी कशाला ठरवायला हवं, आपणच आपलं ठरवायचं की आपण जसं बोलतोय, जसं सांगतोय तसं वागतोय का. ज्याचं त्यालाच ही गोष्ट कळते. म्हणजे मग काय होतं, आपल्यातले दोष आपल्याला कळतात आणि आपल्यातले दोष आपल्याला आपण आपल्याला तपासलं, आत्मपरीक्षण जे म्हणतो तसंच आपण केलं तर मग आपल्यातले दोष आपल्याला कळतील. मग आपोआपच आपल्या विद्वत्तेचा, पांडित्याचा चांगल्यासाठी उपयोग होईल. फार थोडी माणसं अशी असतात. अटल बिहारी वाजपेयींना आणीबाणीच्या काळामध्ये तुरुंगात असताना दासबोधाची हिंदी प्रत मिळाली होती वाचायला, आणि अटलजींनी ती हिंदी प्रत दासबोधाची वाचली आणि सहजपणाने म्हणाले की हा ग्रंथ जर माझ्या अगोदर हाती आला असता तर माझ्या राजकारणातल्या चुका कमी झाल्या असत्या. म्हणजे मी पण राजकारणात काही चुका केल्या ह्याचं जे की त्यांना जाणीव झाली. किंवा अगदी अटलजींच्याच ह्याच्यामध्ये की एक दिवस लोकसभेमध्ये अटलजींनी अतिशय सुंदर कविता, स्वरचित ओव्हियस कविता म्हटली, आणि इतकी सुंदर कविता विषयाला धरून होती की त्यांच्या लोकसभेतलं भाषण झाल्यावर ती जी कविता झाली त्या कवितेचा आशय तसाच होता. तर त्या अगदी आपल्या पक्षातले काय, विरोधी पक्षातल्या लोकांनी सुद्धा अटलजींचं त्या दिवशी त्यांच्या भाषणाचं आणि त्या कवितेचं खूप कौतुक केलं. अटलजी लिहितात डायरीमध्ये की मी घरी आलो आणि रात्री झोपताना दिवसभराच्या कामाचा मी विचार करत होतो, तेव्हा माझं मन मला सांगत होतं, छान, आज चांगलं लोकांना फसवलंस. म्हणजे काय अर्थ त्याचा, की मी बोललो तसं जर का वागत असेल तरच ते बरोबर आहे. मी गप्पा मारतोय सगळ्या चांगल्या, पण तसं वर्तन, याच्यासाठी समर्थ आपल्याला सांगता आहेत की काय केलं पाहिजे. तर आपण नुसतं नाही, वाचाळता व्यर्थ आहे आणि हे तुझं तू शोधून काढ, तुझं तुला कळ. मोठ्या माणसांना हे बरोबर कळतं की आपण काय बोललोय आणि काय वागलोय. आपल्याला असं वाटतं की मी बोललो की मला असं नाही चालणार, मला चालेल वाटेल तसं वागणार नाही, असं असताना मग थोडं करावं पण चांगलं करावं. अगदी सगळे चारी वेद मुखोद्गत होतील असं काही अहंकार असण्याचं कारण नाही आहे. एखादा मंत्र, एखादं स्तोत्र, एखादा ग्रंथ एवढ्याचाच अभ्यास करा, तोच चांगला करा, पण त्याच्याबरोबर सद्वर्तन महत्त्वाचं आहे. ग्रंथ पुष्कळ अभ्यासले आणि वर्तन चांगलं नाही, मग त्याचा काय उपयोग. तर अभ्यास थोडा असेल पण वर्तन चांगलं असेल, आचरण चांगलं असेल, आपण कसे आहोत हे ज्याचं त्याला कळलं पाहिजे. हा या शेवटच्या ओळीचा अर्थ आहे. इतर जे सांगतात ना त्यांचे अभिप्राय फसवे असतात. लोक बोलतात वा वा छान छान म्हणतात, तर लोक काय म्हणतात त्याला आपण आपलं. दुसऱ्यांनी कितीही काही सांगितलं असतं, कदाचित असं असतं ना, दुसऱ्यांनी चांगलं म्हटलं तरी ते आपल्याला बरं वाटावं म्हणून म्हणत असतील, दुसऱ्यांनी निंदा केली असली तर कदाचित द्वेषातून त्यांनी केली असेल. त्यामुळे दुसऱ्यांनी केलेली स्तुती किंवा निंदा याच्यापेक्षा आपल्या मनाला विचारायचं आणि त्याचा जो काही आपण अभ्यास करू त्याप्रमाणेच आपण लक्षात घेतलं तर आपल्याला कळेल, आपल्यालाच कळेल मी कसा आहे ते आपणच आपल्याला ठरवायचं असतं. तटस्थपणानं आपण आपल्याकडे पाहायचं, म्हणजे आपल्याला आपल्यातले दोष कळतात, आपल्या चुका कळतात.
आपला देह, इंद्रिय, मन म्हणजे हे सगळं एकमेकांशी इतकं तादात्म्य आहे की आपण जे करतो ते आपल्याला बरोबर आहे असं वाटतं. स्वाभाविक आहे. म्हणून मग अलिप्तपणानं, शांतपणानं, आपल्याच कृतीचा अभ्यास करून, आपल्याच विचारांचा अभ्यास करून, आपण काय बोलतो आहोत, आपली कृती काय आहे, हा सगळा अभ्यास करायचा. म्हणजे मग आपल्याला कळतं. म्हणून समर्थ म्हणतात, "विचारे तुझा तूची शोधून पाहे." अशा पद्धतीने समर्थांनी हळू वादाचाच विचार, पण या तिन्ही श्लोकांमधून आपल्याला नेमकं काय करायला पाहिजे हे सांगितलं आहे. मला वाटतं एकदा परत 12, 13, 14 श्लोक आपण म्हणूया, म्हणजे आपल्या लक्षात येईल आणि काही मुद्दा राहिला नाही ना ते पण कळेल. "ज्यांनी सांगता ऐकता जन्म गेला, परिवाद विवाद तैसाच ठेला." आपण पाहिलं की संतांनी विचार्यांनी असं म्हटलं की सारखं सांगतोय पण लोक ऐकतच आहेत, वादाला सोडतच आहेत. "उठे संशय वादा दंभदा भारी, तुटे वाद संवाद तो हितकारी." आणि हे कल्याणाचा असेल तर तसा संवाद असावा, खोटेपणाने दंभाने असलेला वाद असू नये. दुसऱ्या श्लोकामध्ये "जनी पंडित हित पंडित सांडित गेले." खरोखर विद्वान आहेत, पंडित आहेत, हिताचं सांगतायत, पण अहंकारी आहेत. त्या अहंकाराची स्थिती काय होते? अहंकारी असणाऱ्या विद्वानाची स्थिती काय होते? ते आपल्याला सांगितले. आणि लक्षात घ्यायचं की आपण काय स्वतःला विद्वान म्हणतो, ईश्वरापुढे कोण आहोत आपण? तर आपण कोणीच नाही. "मना सर्व जाणीव, सांडो निराळे." हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मग पुढे म्हटलंय, "फुकाचे मुखी बोलता काय वेचे." फुकाचं कशाला बोलायचं? काय खरं आहे, काय पक्कं आहे तेच सांगावं. आपलं अनुभवाचं नसेल तर सांगू नये. "दिसेंदिसा अभ्यंतरी सर्व गर्व साचे." आणि असं जर वाचलं तर ते धीरे 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 खाली खाली जातं आणि गर्वाकडे जातं. अहंकाराने आणि लोकांनी काय म्हटलं आहे ह्याच्यावर फार लक्ष द्यायचं नाही. आपण काय करतो आहे बघायचं. "क्रियेविना वाचाळता व्यर्थ आहे." नुसतं बोलणं काही कामाचं नाही. आपलं आचरण कसं आहे ते पाहावं आणि हे सगळं आपलं आपण शोधून काढावं. भोवतालची लोकं अगदी वाह छान म्हणणारी, स्तुती करणारी सुद्धा आपल्याला बरं वाटावं म्हणून करत असतील. निंदा करणारी सुद्धा द्वेषातून करत असतील. त्या दोघांचाही विचार न करता विचार करून तुझा तोची शोधून पाहे आणि अशा पद्धतीने संवादातून, कल्याणाच्या संवादातून आपलं वागणं असावं. संत सांगतात त्याचं आचरण करावं. अशा प्रकारचा विचार समर्थांनी या 3 श्लोकात दिलाय. पुढला 115वा श्लोक पुढल्या वेळेस बघूया. धन्यवाद.